लो तिथून मगाशी माझा बॅलन्स गेला याचे. बघ तुला लागायच्या बदली काच फुटली बघितली. नाही गुड मॉर्निंग फ्रेंड्स, द M2 बसमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपली राईड आहे बारवी डॅमला आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 5:40. राईड आहे आपली FMS मधून. तर भरपूर दिवसानंतर माझ्यानंतर FMSच्या राईडला चाललो आहे. तर फ्रेंड्स निघूया. 5:45 ब्रीफिंग टाईम आहे आणि इथेच 5:45 झालेत. 5:45 5:44 झालेत. तर जय बजरंगबली, जय श्रीराम. जय बजरंगबली, जय श्रीराम. ओम गणेशाय नमः, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ. चला, नेहमीसारखंच आपली भाजी गल्ली पूर्ण ओटसाट आहे, खाली आहे. 5:45 वाजता ब्रीफिंग होतं. 5:45 इथेच वाजलेत. पोचूया आपण पटापट. तर मागाशी सांगितल्याप्रमाणे बारवी डॅमला आहे. बारवी लेक, डॅम नाही लेक लिहिलं आहे. आपल्याला काही त्याबद्दल काही जास्त माहिती नाही. एवढंच माहिती आहे की इथून बारवी लेक 80 किलोमीटर आहे. 80 किलोमीटर आहे, एवढंच मला माहिती आहे. आणि ते बदलापूर की काय ह्या बाजूला डोंबिवली कल्याण त्या साईडला आहे. आणि मी फर्स्ट टाईम चाललो आहे. जवळजवळ पाहिलं तर जवळजवळ 2 तासाचा प्रवास दाखवतो आहे. आणि आपण भरपूर दिवसानंतर राईडला चाललो आहे. रायडिंग जॅकेट घातलेत, रायडिंग गस घातलेत सगळे. पण आतमध्ये भरपूर भयंकर उकडत आहे. सकाळी 6 वाजता पण एवढं उकडतं आहे. कारण पण आता चालू आहे आपलं राईड, म्हणजे बाईक चालू आहे तर आपल्याला एवढं काय वाटत नाही, कारण हवा लागते. पण थांबलो ना तर भरपूर गरम होतं. आता चांगली हवा लागते, काय प्रश्न नाही. आणि आपले MBCचे रायडर्स आहेत, 5 रायडर्स आहेत. आपले MBCचे 5 रायडर्स आहेत. मनु, जयेश, राजेश आणि बरकत 5 तयार झालेले आहेत FMS मधून राईड करायला. आता राजेशचं बोलव होता 50-50, तर काय माहिती काय करतोय, यायला पाहिजे. भरपूर दिवसानंतर चाललो आहे राईडला. आणि आपला मोटो ब्लॉग पण भरपूर दिवसानंतर बनणार आहे. कारण पहिला आपण मोटो ब्लॉग बनवला होता महाबळेश्वरचा. खूप मजा केली त्यावेळेस. चला तर भाजी हल्लीला पोचले. पुढचं आपण पुढे पोचल्यानंतर बोलूया. चला निघालोय. हे आपल्या सगळ्यांच्या बाईक्स आहेत. हे आपले नवीन हिमालयन, आपला जयेश, हे आपले सगळे FMSचे रायडर्स आहेत. हे बघा रॉयल एनफिल्डचे शोरूम, इथूनच आपण बाईक घेतलेली. हे आपल्या सगळ्यांच्या बाईक्स आहेत. मॅक्झिमम रायडर्स आलेले आहेत. हे बघा मॅक्झिमम आलेले आहेत. आणि आता वाजलेले आहेत आपले 6:15 झालेत. आणि आपण निघूया. ब्रीफिंग झालेलं आहे. ब्रीफिंगचा काही व्हिडिओ मी काढला नाही.
तर आपण तर निघूया. आपले MBCचे मोस्टली रायडर्स पुढे आहेत. ह्याच्यामध्ये आता दोघे आले नाहीत आपल्या MBC मधले, राजेश आणि बरकत. का आम्ही MBC मधले आम्ही तिघेच आहोत, जयेश, मनो आणि मी. तर चला तर फ्रेंड्स निघूया बारवी डॅमला. तर फ्रेंड्स 6:50 झालेत आणि आम्ही एरोलीवरून जाणार आहोत. एरोली राईड करण्याची मजाच काहीतरी वेगळी असते, खूप बरं वाटतं. कल्याण, नाशिक, भिवंडी ते बदलापूर, बेलापूर काहीतरी आहे ना, त्यापासूनच आपल्याला जायचं आहे. तिकडूनच आपण जाणार आहोत. इकडून भांडूप वगैरे काय काय येतंय. काय बाबा, सरळ गेलं तर लेफ्ट साईडला भांडूप, वाशी, घोडबंदर, एरोली. आपल्याला एरोलीवरून जायचं आहे. रस्ता कुठून आहे? लेफ्ट साईडने, लेफ्ट साइडने जायचं आहे. लेफ्ट साइड से जाने का है बाय. हे बघा खूप सुंदर सूर्यास्त सॉरी सूर्योदय झालेला आहे, सनराईज झाला आहे. बरं वाटतं आहे. सकाळचं राईड करण्याची मजाच काहीतरी वेगळी असते. 6:50 झाले तरी देखील रस्त्यावरती गाड्या भरपूर आहेत आणि बऱ्यापैकी आहेत, पण रस्ते थोडे आहेत, खाली आहेत. सकाळीच निघालेलं बरं असतं. राईड करा होती सकाळीच. आपले सगळे रायडर्स आलेत ना. मला वाटतं इकडे कोणतरी भेटणार आहेत. फ्रेंड्स इथे एरोलीला पण रायडर्स आहेत. मी बोललेलं मग आता काय इथे पण कोणतरी भेटणार आहेत रायडर्स. तर इथे पण रायडर्स आहेत. इथून पिकअप करणार आहे, इथून यांना पिकअप करूया आणि आता आपण जाऊया. रेडी आहे सगळेजण, तयारच आहेत. बऱ्यापैकी रायडर्स आहेत. मला वाटतं 20 एक जरी असतील, ते मोजले नाहीत. पण 20 एक तरी म्हटलं रायडर्स असतील. दिसतंय ऑरेंज ऑरेंज सनराईज झालं आहे आणि पूर्ण एरोलीचा छानपैकी सुंदर ब्रिज. हे बघा, वाव काय सीन आहे. आणि समोर आपले सगळे रायडर्स चालले आहेत. रॉयल एनफील्ड. किती सुंदर दृश्य दिसतंय इथं. वाव मस्त दिसत. बाय एक नंबर. खूप छान वाटतंय. भरपूर दिवसांनी राईड करण्याची मजाच काहीतरी वेगळी असते. सब्र का फल मीठा होता है. अच्छा लग रहा है. जरा देखते सबको बताते. ये लोग अपने सब राइडर्स. वाव. हे आपला मुंबई बायकर्स क्लान. हे बघा, नाम रोशन करो भाई मुंबई बायकर्स क्लान का. वाह. ब्रिज संपलेला आहे, व्ह्यू संपलेले आहेत. आता भेटूया पुढे. फ्रेंड्स 6:15 झालेत, 7:13 झालेत आणि आता पुढे शिलपाटा येईल थोड्या वेळाने. इकडे हा कल्याण डोंबिवलीला जाण्याचाच रस्ता आहे. भरपूर ह्या रोडने मी आलेलो आहे. डोंबिवलीला पण गेलो आहे त्यावेळेस, पण ह्या रोडने आलो आहे. थोडा हा ओळखीचा रस्ता वाटतोय. हे अंबरनाथ आहे. अंबरनाथच्या जवळ हे कुठले तरी खाडीबिडीसारखं काहीतरी दिसतंय. माहीत नाही कुठली प्लेस आहे. हे बघा पूर्ण शेवाळ आहे. हे देखो पूर्ण, हे देखो बा
छोटीशी नदी आहे आणि पूर्ण यावरती शेवाळ वाढले हे केलेलं आहे. लहान लहानवरती पूर्ण झाडं आलेत, उगवलेले आहेत. ऐसा रोड होना चाहिए भाई गाड़ी चलाने को, तो मज़ा आता है. असा रोड पाहिजे. मस्त झाडांना फुलं भरलेली आहेत. मला वाटतं हे पळसाची झाडं आहेत. ऑरेंज फुलं आलेली आहेत. पळसाचीच आहेत मला वाटतं. छान वाटतं यार राईड करायला. वा मस्त भाई, मस्त मस्त. हे बघा रायडर्स येतात, परत येतात पॉईंट बघून. बारवी डॅम आणि समोर चाललेले आहे लाल परी. हा 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 हा. मस्तपैकी व्ह्यू आलाय. वाव काय रोड आहे भाई, एक नंबर. छान मस्त वाटतं यार. काय नजर आहे. पाऊस पडला त्यामुळे इकडे ग्रीन पूर्ण थोडी लहान लहान झाडं आलेली आहेत आणि रोड मस्त आहे. आजूबाजूला पूर्ण झाडं आहेत. वा छान वाटतंय. वा बघा काय दृश्य आहे. मस्त मस्त एक नंबर भाई, एक नंबर एक नंबर. वाव सही आहे सही आहे. फ्रेंड्स 8 वाजलेले आहेत आणि आपला जवळजवळ 80 किलोमीटर आपलं झालेलं आहे. आता येईलच बारवी डॅम. आणि हे बघा खूप सुंदर रस्ता आहे. निसर्ग बघा, झाडी बघा. निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला राईड करण्याची मजाच काहीतरी वेगळी असते. वा हे बघा. आणि आपल्याबरोबर एवढे रायडर्स, त्याच्यामुळे राईड करायला आणखी आपल्याला उत्साह वाढतो. बरं वाटतं. लेक इथेच जवळ आहे कुठेतरी. इथून लेफ्ट साईडने जाण्याचा रस्ता आहे. शोधूया शोधूया शोधूया. आणि झाडं खूप छान आहेत. नवीन मोहर येत आहे झाडांना, पालवी फुटते. इथूनच कुठेतरी लेपला आहे बोलला असायला पाहिजे. मागाशी पक्ष्यांचा आवाज खूप छान येत होता, कोकिळाचा पण होता. यहाँ से लेप में है. बघा पूर्ण लाल मातीचा कच्चा रस्ता. पूर्ण कोकणासारखंच आहे. हे बघा डॅम आलेला आहे. सुंदर दृश्य दिसतंय. वाव एक नंबर एक नंबर एक नंबर भाई. रस्ता पण बघा खाली. आता डॅम बघत राहू. हे बघा समोर दिसतंय. ताई पाणी भरायला चाललंय डॅमवरती. हे बघा छान दृश्य दिसतंय. इथून जायचं आहे का, इकडून जायचं आहे का? ते तिकडे पुढे गेले. त्या बाजूने आहे, त्या बाजूने आहे. चलो भाई. बघा भाई बघा रस्ता मस्त आहे. वाह 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 वाह. वाव एक नंबर भाई एक नंबर. काय नजर आहे. अशा ठिकाणी आपण बाईक घेऊन चाललोय. वाव आपल्या गावी पण असे रस्ते असते तर बाईक काढून घेऊन गेलो असतो.
इथून फक्त पॉईंट दिसतोय. हां इथून नाही जायला, फक्त व्ह्यू आहे ना इथून बघण्यासाठी. रस्ता बघा, रस्ता बघा. हा आपली मिट्टीवर बघा कुठे जाते. हा 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 लेकचा व्ह्यू बघा. हा हा मिट्टीवर भी जाएगा, मिट्टीवर भी जाएगा. व्यू बघा, मस्त व्यू आहे इथून. गाडी बंद करो, गाडी बंद करो. वाव काय पॉईंट आहे यार. फक्त बाईक आणायला थोडी मेहनत आहे. हा हा वाव. काच तुटले याचे. राहू दे, फुटू दे. बघ तुला लागायच्या बदली काच फुटली बघितली. नाही नाही खाली बॅलन्स हे गेला ना. गिअर मध्ये ना गाडी. क्लच नाही. बघा काय आलं, पडलो. आपलं गोप्रो बघा. तिथून मगाशी माझा बॅलन्स गेला, लेफ्ट साईडला पाय पुसला नाही, त्यामुळे खाली पडलो. हे आपले इथे मिरर तुटलं, नो प्रॉब्लेम. पण एक्सपिरियन्स अमेझिंग. गोप्रोन सगळं आलेलं आहे, बघू शकता. आणि इकडचं पूर्ण हे दृश्य हे सगळं होतच राहतं, पडणं बिडणं सगळ्या गोष्टी. चला जरा लेकचा आनंद लुटूया.
जय बजरंगबली. वा आलेलो आहे बाहेर. मोठा पॅच घातलेला आहे. बारवी डॅम बघून झालं आहे. फुल टो ऑफरोडिंग झालं आहे. आता रिटर्नमध्ये फुल टो ऑफरोडिंग करायचं आहे. खाली उतरताना मगाशी पडलो. राईटमध्ये हे सगळ्या गोष्टी होतात, इग्नोर करायचं, एक्सपिरियन्स घ्यायचा ऑफ रोडिंगचा. हे बघा ऑफ रोडिंगमध्येच मजा आहे. काहीतरी धाडसी कृत्य करण्यासारखं आहे, पण सांभाळून. आपल्याकडे सगळे रायडिंग गिअर्स आहेत म्हणून काही प्रॉब्लेम्स नाहीत. रायडिंग जॅकेट आहे, हेल्मेट आहे. आज नी गार्ड फक्त लावले नाहीत कारण शॉर्ट राईड आहे म्हणून नी गार्ड नाही लावले. आणि आता वाजलेत 9:30. गरम व्हायला भरपूर चालू झालं. गरमी चालू हो गया. रायडिंग जॅकेटमुळे आणखी जास्त गरम होत आहे. तर देखील मी जॅकेट ओपन केले, पण बाईक चालवते वेळी आपल्याला एवढं जास्त गरम होत नाही. हवा लागते तर एवढं काही प्रॉब्लेम नाही, पण स्टॉप झालो तर भरपूर गरम होता. हे बघा इकडचे गावचे माणसं पाणी भरायला चाललेत. पाण्याचा मोठा प्रॉब्लेम दिसतो आहे. डॅम असून पण या लोकांना प्रॉब्लेम आहे पाण्याचा. काय काय ठिकाणी असं असतं जवळ पाणी असून पण त्या लोकांना पाणी मिळत नाही. खूप वाईट गोष्ट आहे. गावकऱ्यांच्या पाण्याची व्यवस्था गव्हर्नमेंटने केली पाहिजे. कारण आमच्या गावी पण असंच होतं. विहिरीवरून पाणी आणायला जावं लागायचं. महिलांचा बहुतेक वेळेत पाणी भरण्यामध्ये जायचा. आता इकडे पण तीच परिस्थिती आहे. गव्हर्नमेंटने काहीतरी केलं पाहिजे. एवढंच डॅम बांधलं आहे ते ह्या लोकांना नळ पाणी योजना दिली पाहिजे. घरपोच पाणी दिलं पाहिजे एवढं जवळ पाणी असून पण. बघा हे पूर्ण गाव आहे. वाशीत असतात. पूर्वी घरांना असेच वाशीत असायचे लाकडं, आणि मग घरं बांधायची. दोन्ही बाजूने चपटे करायचे आणि ते घराला यूज करायचं. इकडे अजूनपर्यंत जुनीच घराची पद्धत आहे या ठिकाणी. मोस्टली कोकणामध्ये आता जुनी घरं नाही आहेत, नवीन सगळ्यांनी बांधलेले आहेत. आता पण फायनली मेन रोडवरती आलो आहे. तर इकडे नाश्त्याची कुठे व्यवस्था आहे बघायला पाहिजे. भूक लागली आहे आणि आपलं हे मिरर तुटलं आहे. नो प्रॉब्लेम. A few moments later. गाईस फायनली आम्ही ब्रेकफास्ट आपला ब्रेकफास्टची आम्ही ऑर्डर दिलेली आहे. काय काय कोणी ऑर्डर दिलेलं आहे? मिसळपाव आणि काय दिलं? ऑमलेट पाव. मिसळ तुम्ही ऑर्डर दिला आता ऑर्डरची वाट बघतो. स्पायसी आणि हॉटेलचं नाव आहे ते मेघ मल्हार. हॉटेलचं नाव आहे. येते का वाचायला येते का? फायनली ब्रेकफास्ट जायचं. आम्ही ब्रेकफास्टसाठी आता बसलेलो आहोत. सगळे आमचं काय ते ताडीमाडी 360चं चालू आहे. आम्ही व्हिडिओ तुम्हाला सेंड करू. हां आम्हाला सेंड करा. आपला बारवी डॅम बघून झालेला आहे आणि फायनली आम्ही आता ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहोत. आणि आपली ब्रेकफास्ट आहे. गाईस फायनली आपले मिसळ आणलेले आहे. मिसळपाव आपला आलेला आहे आणि आमलेट पाव सगळ्यांचं संपलेलं आहे.
वडे संपलेले आहेत आणि काय काय मागवलेलं भुर्जी संपलेली संपलेलं आपली मिसळ आता शेवटी मिसळ आली गाईस ताक पितोय गरमीमध्ये आणि बघा खाली मांजर बघा खाली बसलाय मानिंदा बोका आहे आमच्या घरी पण एक बोका आहे तर गाईस आपली कुठले का डॅम आहे आपले बर्फी बारवी लेक्स आपली राईड पूर्ण झालेली आहे इथे आपलं ब्रेकफास्ट पण पूर्ण झालेलं आहे आता सगळ्यांचं जे आपले रायडर्स होते सगळ्यांचं मी इंट्रोड्यूस करून देतोय हे आपले मनू ऋषिकेश कदम प्रतीक हे आपले त्यांचं झालं अजिंक्य आणि तो ऋषी जो नाव सांगू लिओन हा ऋषी आणि चालेल ना तिकडे आणि हा क्या आपका नाम क्या सौभाग्य आपका भी यूट्यूब चैनल है ना बोलो आपका यूट्यूब चैनल का नाम बोलो मेरा यूट्यूब चॅनल आहे हुडोफाईल SRM अच्छा हुडोफाईल_SRM अच्छा ओके हां याच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा ओके आणि हा विनोद आपका नाम मुदस्सर स्वरंजन हे आपले सलील जय महाराष्ट्र ते एड्रियन गर्वेश आणि अरे झालं का तुझं झालं इंट्रोड्यूस कर रहा है आपका नाम क्या है ऋषभ आणि कोण राहिलं आहे का आपका नाम क्या अभय महेंद्र आपका नाम क्या आदिती झालं का सगळे तर गाईस आपला अरे नावच विसरतो मी आपल्या बारवी लेकचं आपलं हे राईड पूर्ण झालेलं आहे तर फ्रेंड्स बारबी बोलून टाकला आता राईड आपली पूर्ण झालेलं आहे तर आपला व्हिडिओ आपण इथेच पूर्ण करतोय समाप्त करतोय तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कोणी नवीन कोणी व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की सबस्क्राईब करा ओके चल चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय